दररोज नवीन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। सरकार मोफत आता शेळी आणि मेंढ्या देणे सुरू केलेले आहे सरकारने, परंतु कोणत्या शेतकऱ्यांना देणार आहे आणि याची पात्रता काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघू शकता की सरकार आता सर्वांना देणार आहे शेळी आणि मेंढी मोफत शेतकऱ्यांना मिळणार, तसेच गरजू व्यक्तींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार। पण तुमच्याकडे कोणती कागदपत्रे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर कोणत्या व्यक्तींना मिळणार आहे? महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक चांगली योजना सुरू केलेली आहे। या योजनेचे एक शेळी बोकड वाटप सुरू योजना आहे। या योजनेत गरीब आणि लहान जमीन असलेल्या शेतकऱ्यांना फुकट शेळी पालन उत्पन्न मिळू शकते। तसेच शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अनेक वेळा अडचणी येते, कधी पाऊस पडतो तर कधी बाजारात भाव कमी मिळतो, तर अशी काही संकट येतात। म्हणून शेळी पालन ही सोपा खर्च न करणारा व्यवसाय आहे। शेळ्या लहान जागेवर सांभाळता येते, तसेच दूध, मांस, शेळी उपयोगी पडते। बाजारात या गोष्टी चांगल्या मागणी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारा हा व्यवसाय आहे। त्याचप्रमाणे या योजनेत सरकारने शेळी आणि बोकड फुकट देते। एवढेच नाही तर शेतकऱ्यांना शेळ्या कशा सांभाळायच्या, काय सांभाळायच्या याचे प्रशिक्षणसुद्धा सरकार देते। परंतु त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे याविषयीची माहिती आपण बघणार आहोत। व्हिडिओला संपूर्ण बघा। डॉक्टरांनी लसीकरण, योग्य तपासणी आणि वेळेवर मार्गदर्शन दिले जाते, त्यामुळे सरकारना योग्य माहिती मिळते आणि ते योग्यरित्या आपले शेळीपालन करू शकतात। ज्यांनी योजनेसाठी अर्ज केलेला होता त्यांना आता मोबाईल मेसेजवर या मेसेजमध्ये सरकारकडून सांगितले जाते की आवश्यक कागदपत्रे एका वेबसाईट अपलोड केले जाणार आहे। ही आहे त्याची वेबसाईट। या वेळेवर कागदपत्रे अपलोड केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर बघू शकता की या योजनेवर आता ही अपलोड केलेली पाहिजे, आपले कागदपत्रे या योजनेत अपलोड केले पाहिजे। कोणती कागदपत्रे लागतात तर बघू शकता की या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात। आधार कार्ड, 7/12 आड पासबुक, राशन कार्ड, अपत्य प्रमाणपत्र, कौटुंबिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, BPL प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, तसेच वयाचा दाखला, शैक्षणिक कागदपत्र, रोजगार नोंदणी प्रमाणपत्र, गट सदस्य प्रमाणपत्र। सर्व कागदपत्रे फोटो आणि स्कॅन करून नीट स्पष्टपणे दिसणारी असावीत। जर कागदपत्रे अपूर्ण किंवा दुसरं दिसणारी असेल तर हा अर्ज फेटाळला जाणार आहे, त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही। कागदपत्रे पूर्ण असणे आवश्यक आहे। या योजनेत शेतकऱ्यांना शेतीशिवाय इतर व्यवसाय करता यावा यासाठी प्राधान्य आहे। कोणाला प्राधान्य मिळते? अनुसूचित जाती, जमाती, महिला, विकलांग अशा महिलांना आता सुरुवातीला प्राधान्य दिले जाते। त्याचप्रमाणे आता ही योजना शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे। ज्यांना योजना मिळाली आहे त्यांनी लवकर कागदपत्रे अपलोड करावी ही नम्र विनंती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।